गेल्या 10 वर्षामध्ये आम्ही इकडचं पाणी तिकडे फिरवलं, तिकडचं पाणी तिकडे फिरवलं, तिकडचं पाणी इकडे आणलं आणि शेतीला पाणी दिलं. आणि शेतीला पाणी दिल्यामुळे 30% जी लोक बाहेर जाणं थांबली आणि आज आमच्याकडे 19 लाख लोक बाहेरून काम करायला येतात अशी परिस्थिती आहे. सातारा असेल, सांगली असेल, कोल्हापूर आहे, पुणे जिल्हा आहे. या जिल्ह्यांना ब्रिटिशांचं वरदान आहे. नंतर असणारं यशवंतराव चव्हाणांचं असणारं योगदान आहे. ब्रिटिशांनी आणि यशवंतराव चव्हाणांनी कोकणातलं पाणी ह्या बाजूला फिरवलं, धरणाच्या माध्यमातून ह्या बाजूला फिरवलं. पण आज इचलकरंजीला पाणी नाही अशी असणारी परिस्थिती आहे. कारण का नदी झाली दूषित. पाणी तर वळवलं, कोकणातलं पाणी जे असणारं समुद्रात जाणार होतं, धरणं बांधून त्यांचं तोंड वळवलं. पण आज इचलकरंजीला पाणी नाही अशी असणारी परिस्थिती, दूषित पाणी आहे. 3 प्रोजेक्ट करण्यात आले असं सांगण्यात आलं, पण एकही चालू होत नाही. का ह्या शासनाला पाण्याचं नियोजनच करायचं नाही. दरवर्षी आपण बघत असाल की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पूर येतो. कारण का तर आलमायटीवाले पाणीच घ्यायला तयार नाही. आलमायटीवाल्या कर्नाटकांना विचारलं, अरे बाबा तुम्ही का पाणी सोडत नाही, तर ते म्हणतात तेलंगणा घ्यायला तयार नाही. तेलंगणा विचारलं काय, तर ते म्हणतात आंध्रामधले घ्यायला तयार नाही. याचा वरचा असणारा तोडगा बाबासाहेबांनी काढला होता. ते म्हटले नद्यांची मालकी ही राज्याची मालकी असता कामा नये. नद्यांची मालकी ही राज्याची मालकी असता कामा नये. नद्यांची मालकी ही केंद्राची मालकी असली पाहिजे. म्हणजे पाणी किती अडवायचं, किती सोडायचं आणि कुठल्या राज्याला द्यायचा हा निर्णय त्या ठिकाणी झाला. एका बाजूला ऑगस्ट सप्टेंबर या 2 महिन्यामध्ये 15-15 फूट पाणी दिसतं. सांगली शहरापासून दिसतं, इतरांकडून दिसतं, पण इचलकरंजीला पिण्याचं चांगलं पाणी मिळत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. हे नियोजनाचा अभाव आहे, आपण लक्षात घ्या. मोदींना आम्ही असणारं विचारतो, तुम्ही 24 रुपयाचं कर्ज आमचं असणारं 84 रुपयावरती घेऊन गेलात, त्याचं नियोजन काय केलं तर आम्हाला सांगा. तुम्ही आम्हाला असणारं सांगा. पण मोदी सांगायला तयार नाहीत. आणि अशा या बेजबाबदार पंतप्रधानाला पुन्हा संधी आपण देता कामा नये. आणि ती आपण देणार नाही